यंदा अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लॉन्चिंगची चर्चा। जय पवार बारामतीतून लढण्याची शक्यता। दादांचं लोकसभा प्रचारावेळी केलेलं विधान आता व्हायरल। बैठकीतून विरोधकांनी पळ काढला, यातूनच दुटप्पी भूमिका दिसली। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणात आक्षेप आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर आक्षेप। मराठा आरक्षणासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू। हैदराबादच्या नोंदीसाठी थोडं वेट अँड वॉच करावं लागेल। गुलाबराव पाटलांचा जरांगेंना सबुरीचा सल्ला। मनोज जरांगे नावाच्या भूताला सरकारने बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकावं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका। मतदानापूर्वी आमदारांना निधी मंजूर करणे लाच देण्यासारखं राऊतांचा पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा। तर राऊतांनी संशयांची नजर बाजूला ठेवावी, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। चुकीचे दिवस आल्यानं आपण वाईट काळातील दिवस विसरतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भर सभेतून नेहमीप्रमाणेच कानपिचक्या। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला। वादग्रस्त वास्तूच्या परिसरात अज्ञातांकडून दगडफेक, तर दगडफेकीत 10 ते 12 जणांसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला। आषाढी एकादशी निमित्त सरकारकडून मंत्र्यांची समिती गठीत। भाविकांना सरकारकडून विविध सेवा सुविधा पुरवल्या जाणार। बच्चूकडूंचा तिसऱ्या आघाडीचा इशारा। शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत। जरांगे पुन्हा आंदोलन करणार असतील तर आम्हीही आंदोलन करू। जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल। जयंत पाटलांसारख्या नेत्याचा पराभव होणं लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मोहिते पाटलांचं विधान। शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या जिवारी। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाच्या कारबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर। गुन्ह्यात वापरलेल्या कारवर पोलिसांनी 2 वेळा कापले चलन। आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। गाईच्या दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांची वाढ। पुण्यात झालेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीत निर्णय। ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला चांगलाच प्रतिसाद। लाभार्थी महिलांची ऑनलाईन ॲपद्वारे नोंदणी सुरू। जिल्ह्यात आतापर्यंत 79,266 महिलांची नोंदणी। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस। आलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बेकायदा पाणी साठ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। रायगडमधील रोह्यात कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नागठोणे शहराच्या एसटी स्थानक कोळीवाडा परिसरात नदीचं पाणी। नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा। जिल्ह्यातील 566 गाव वाड्यांना 199 टँकरद्वारे पाणी। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत कायम। अज्ञातांकडून कोयत्याने वाहनाची तोडफोड। अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांकडून शोध सुरू। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी समोर पोलीस प्रशासन मात्र हतबल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।